नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट होणारी मसाला खिचडी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कुकर ठेवून मी 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर लगेचच आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे ही छान तडतडून झाल्याच्या नंतर 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले 2 टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. 2 टोमॅटो छान असे टाकून घेतल्याच्या नंतर सतत 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो परतून झाल्यावर मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि 1 बटाटा आणि थोडीशी कोबी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. भाज्या तुम्ही कोणत्याही आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये टाकलेले आहेत. हे सतत 2 मिनिटं छान असं हलवून घ्यायचं आहे. हे छान असं हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला 3 ते 4 तेजपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आणि 1 चमचा खडा मसाला टाकून घेतलेला आहे. अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट मी लगेच 1 चमचा टाकून घेतलेली आहे. हे सर्व टाकून हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे. 1 चमचा धना पावडर झाल्याच्या नंतर मी 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला घ्यायचा आहे. इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळून टाकू शकता. त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. कोलमचे तांदूळ आहेत हे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. त्याचबरोबर हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतलेले तांदूळ आता मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं 2 मिनिटं हलवून घेणार आहे. छान हलवून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून झाल्याच्या नंतर 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हे सर्व एकदा मिक्स करून झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपल्याला कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे. त्यावरती मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर बघू शकता किती छान अशी खिचडी आपली शिजून तयार आहे. अशा पद्धतीची मसाला खिचडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी घेऊन.